नमस्कार, मी अशोक शहा, पुणे. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेत माझी एक कविता मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे पाहुणा. आला हळूच डोकावला पाहुणा एक लहान, मीही स्वागत केले त्याचे हसून खूप छान. आला हळूच डोकावला पाहुणा एक लहान, मीही स्वागत केले त्याचे हसून खूप छान. गोड गोड गाणी गायचा वेळ मस्त जायचा, गोड गोड गाणी गायचा वेळ मस्त जायचा. घर बसल्या मला आता सर्व बातम्या सांगायचा. गर्दी नको नको लाईन सिनेमाची सोय झाली, गर्दी नको नको लाईन सिनेमाची सोय झाली. धडे नृत्याची मुलगी आता घरीच गिरवू लागली. आजी आता मालिका पाहायला सरावली, आजी आता मालिका पाहायला सरावली. दंगा सोडून मुलं आता कार्टूनमध्ये रमली, दंगा सोडून मुलं आता कार्टूनमध्ये रमली. नको फिरणं नको व्यायाम वेळ मस्त जायचा, नको फिरणं नको व्यायाम वेळ मस्त जायचा. दैनिक नको नको मासिक रिमोट खूप आवडायचा. गट्टी त्याची सर्वांशी खूप छान जमली, गट्टी त्याची सर्वांशी खूप छान जमली. वाटली अहो दुधामध्ये साखर गोड पडली. पण कुठंतरी काहीतरी खूप काही बिनसलंय, पण कुठंतरी काहीतरी खूप काही बिनसलंय. घराचं घर पण पार सारं विस्कटलंय. मुलगा माझा आता रिमोट सोडत नाही, मुलगा माझा आता रिमोट सोडत नाही. अभ्यासाचं पुस्तक तो हातात धरत नाही. 4 वर्षाचा नातू कार्टून टी व्ही बघतो, 4 वर्षाचा नातू कार्टून टी व्ही बघतो. चॅनल बदललं तर आता घर डोक्यावर घेतो. टी व्हीवरच्या जाहिराती नूडल्स बर्गर को, टी व्हीवरच्या जाहिराती नूडल्स बर्गर को. मुलगी माझी जेवत नाही मागते पिझ्झा रोज. पत्नी बघते मालिका आरती नाही हारती, पत्नी बघते मालिका आरती नाही हारती. मारते टोमणे आईला सास भी कभी बहू थी, मारते टोमणे आईला सास भी कभी बहू थी. का कुणास ठाऊक मन आतून टोचतंय, का कुणास ठाऊक मन आतून टोचतंय. पाहुणा झाला शिरजोर असं सतत वाटतंय, पाहुणा झाला शिरजोर असं सतत वाटतंय. माझी ही कविता आपणास नक्कीच आवडली असेल, माझी ही कविता आपणास आवडली असेल तर तिला लाईक करा आणि मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. धन्यवाद.